हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण स्पेसिफिकली डिस्कस करणार आहोत पोझिशनल ट्रेडिंगबद्दल. ओके, सो पोझिशनल ट्रेडिंग आपण कशा करायच्या आहेत आणि ओव्हरऑल जो आहे तो कसा डेटा पॉइंट आपण आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ क्वांट्सॲप ॲनालिटिक्स. आणि त्याच्या आधी जो आपण बघणार आहोत ना, तो एक बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. युजली जर सपोज मी दोन कन्सेप्ट एकत्र केल्या तर त्या दोन कन्सेप्ट एकत्र करून मी कोणती स्ट्रॅटेजी बनवू शकतो का, किंवा एखादा ट्रेड सेटअप बनवू शकतो का. दॅट इज द थिंग दॅट वी आर डिस्कसिंग टुडे. सो स्ट्रॅटेजीज पार्ट सोबत बऱ्याच गोष्टी कवर करणार आहोत. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जर तुम्ही नवीन असाल ओव्हरऑल ह्या व्हिडिओसाठी किंवा क्वांट्सॲप चॅनलसाठी, एकदा प्रिव्हियसली जाऊन व्हिडिओज बघा. जे पण 75+ ॲनालिटिकल टूल्स आहेत ॲप्लिकेशनमध्ये, त्या प्रत्येक टूलचा आपण एक व्हिडिओ बनवला आहे. यू कॅन सी ट्रॅकवरती ॲनालाइजवरती जर तुम्ही चेक केलात, वी हॅव ऑलमोस्ट 85+ डेरिव्हेटिव्ह टूल. त्यातले ऑलमोस्ट 20-25 टूल्स आपण फ्री ठेवले आहेत, राईट. सो त्या टूल्सचा जर तुम्हाला ॲक्सेस पाहिजे असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. सो डेफिनेटली जा, लॉग इन करा आणि त्या फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळवा. आणि जर व्हिडिओजबद्दल समजायचं असेल किंवा टूल्सबद्दल समजायचं असेल तर पहिल्या जाऊन ह्या व्हिडिओनंतर दुसऱ्या व्हिडिओज बघायला सुरुवात करा. खूप डिटेलमध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट आणलेले आहेत. ओके, सो इंट्रोडक्शन जास्त मी देत नाही इथे. लेट्स कम टू द पॉईंट, किंवा जो डेटा पॉईंट आहे त्याबद्दल आपण डिस्कस करूया इथे. नाव पहिली गोष्ट जी आता आपण बघणार आहोत ते बघणार आहोत की असा कोणता स्टॉक आहे जो त्या पर्टिक्युलर मंथमध्ये जो आहे तो ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह आपल्याला रिटर्न देतो. ओके, लेट्स सी. जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर यू नो दॅट की काय होतं मार्केटमध्ये, देर आर 185 F&O स्टॉक्स, राईट. सो प्रत्येक स्टॉक जो आहे तो प्रत्येक महिन्याला तर चालत नाही, राईट. आपल्याला काय चेक करावं लागतं की एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लेट्स सी फार्मा सेक्टर. फार्मा सेक्टरमध्ये बरेच स्टॉक्स आहेत, राईट. सिप्ला आहे, सनफार्मा आहे. सो यू कॅन सी, जर मी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जर मंथ बघितले ना, तर फार्मा सेक्टरमध्ये जे पण स्टॉक्स आहेत ना ते खूप पॉझिटिव्ह आउटपुट देतात. का पॉझिटिव्ह आउटपुट देतात? रिझन इज सिम्पल की जेव्हा जेव्हा आपण चेक करतो फार्मा सेक्टरला जून जुलैमध्ये, तेव्हा ना जास्त जो असतो तो पावसाळा असतो, किंवा एक सेंटिमेंट बघायला गेलं तर लोक जास्त तिकडे आजारी पडत असतात, मेडिसिनचे रिक्वायरमेंट्स तिकडे जास्त असतात. सो कुठेतरी जो आहे तो फार्मा सेक्टर बूम करतो. त्यानंतर पॉवर सेक्टर बघा, FMCG सेक्टर बघा, प्रत्येक महिन्याला जो आहे तो एक कन्सिस्टंटली रिटर्न देत असतो. पण काही काही महिन्यात जिकडे तो खूप जास्त रिटर्न देतो. तर तो कोणता महिना आहे किंवा त्या स्टॉकला आपण कसं ट्रेड्स बनवू शकतो ते बघणार आहोत. मेन सीन लास्टपर्यंत राहा, कारण एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे माझ्याकडे जो आहे स्ट्रॅटेजीजबद्दल. स्ट्रॅटेजीज जनरली मला समजलं की इथे मला ट्रेड घ्यायचे, ह्या साईडला जर मला ट्रेड घ्यायचे, पण स्ट्रॅटेजी जर माझी बरोबर नसेल तर जो आउटपुट आहे तो नेगेटिव्ह पण होऊ शकतो किंवा खूप कमी आउटपुट आपल्याला मिळू शकतो. एक प्रॉफिट बघायला घेतो, आउटपुट इन द सेन्स प्रॉफिट. सो प्रॉफिट आपण कसं ऑप्टिमाइज करू शकतो, मॅक्झिमम लेवलपर्यंत कसं जाऊ शकतो, दॅट इज व्हॉट वी आर डिस्कसिंग ऑन द लास्ट. सो स्टे एंडपर्यंत राहा आणि डेफिनेटली मजा येईल तुम्हाला त्या गोष्टीसाठी. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो पहिलं आपण हे चेक करूया की कोणता जो स्टॉक आहे तो कोणत्या पर्टिक्युलर मंथमध्ये चालतोय. ओके, सो त्यासाठी आपण काय करणार, आपण ॲनालाइजवरती येणार. ॲनालाइजवरती तेव्हा तुम्ही याला इकडे बघा, तुम्हाला मिळेल प्राइस सिझनॅलिटी. प्राइस सिझनॅलिटीवरती आपण एक इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे, पण आता जो आहे तो प्राइस सिझनॅलिटी अगेन आल एक्सप्लेन. सो मी प्राइस सिझनॅलिटीवरती क्लिक करतो. नाव जेव्हा मी प्राइस सिझनॅलिटीवरती क्लिक करतो ना, तर तुम्हाला बघा एक असा ओव्हरऑल ग्राफ बघायला मिळतो इकडे. ओके, सो लेफ्टला तुम्हाला इथे टॉपला दिसेल बजाज ऑटो. ओके, एक शॉर्टली मी तुम्हाला एक्सप्लेन करतो इंटरफेस, त्यानंतर विल डिस्कस फ्यू थिंग्स. ओके, ओके. सो इथे जर तुम्ही टॉपला बघत असाल तर इकडे तुम्हाला जो पण स्टॉक पाहिजे किंवा जो पण सिम्बल पाहिजे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर इथे आहे इयर, करंट इयर इकडे तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर इकडे जो आहे तो लुक बॅक पिरियड आहे. सो व्हॉट इज लुक बॅक पिरियड? लुक बॅक पिरियड मीन्स मला किती वर्ष पाठी बघायचं आहे. ओके, जसं मी 5 इयर्स ठेवले म्हणजे मी 5 वर्ष पाठचा डेटा पण अनालाइज करून बघणार की बजाज ऑटो जो स्टॉक आहे तो कंपॅरेटिव्हली कोणत्या मंथमध्ये ओव्हरऑल पॉझिटिव्ह होतो. यू कॅन सी बजाज ऑटो जर तुम्ही ह्या लेवलला बघितलात तर अराउंड मार्चमध्ये कुठेतरी जो आहे तो एक पॉझिटिव्ह आउटपुट देतोय. त्याच्यानंतर ह्या लेवलला पण कुठेतरी जुलैमध्ये कुठेतरी थोडाफार पॉझिटिव्ह आउटपुट देते. नेगेटिव्ह बघा, जर मी थोडंफार बघायला म्हटलं ना तर ह्या लेवलला अराउंड धिस इयर जर मी इयर तिकडे बघायला गेलो तर तिकडे दिसेल तुम्हाला
सेकंडली इथे कुठेतरी आहे तो थोडाफार पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. नाव लेट्स सी, मी इकडे आलो आणि इथे चेक केलं. ओके, यू कॅन सी अराउंड मार्चच्या आसपास ह्या लेवलला 2024, 23, 22, 21 यू कॅन सी 20-21ला कुठेतरी निगेटिव्ह आहे, पण 22 नंतर बघा पॉझिटिव्हच चाललंय, राईट. बजाज ऑटो त्या लेवलला 20-21 कुठेतरी तुम्हाला निगेटिव्ह दिसेल. व्हाय? बिकॉज कोविडचा सीझन होता तिकडे, सीझन दिसेल कोविड पॅन्डेमिक इश्यूज होते, त्यामुळे नंतर कुठेतरी तो स्टॉकने कन्सिस्टंटली मार्चमध्ये पॉझिटिव्ह आउटपुट दिलं आहे. ह्या लेवलला जर मी बघायला गेलो तर जुलै, यू कॅन सी जुलैमध्ये फक्त 21मध्ये जो आहे तो निगेटिव्ह होता, पण बाकी सगळे जे वर्ष होते कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. नाव थोडं जर मी इथे बघायला गेलो ना तर इकडे बघा तुम्हाला एक डिफिकल्ट होऊ शकतं रीड करायला, राईट. सो मी काय करणार, मी इथे येणार टेबल व्ह्यूवरती. ओके, मी ह्याचा टेबल व्ह्यू जो आहे तो ओपन करणार. सो टेबल व्ह्यू जेव्हा आपण ओपन करणार तेव्हा खूप जो आहे तो एक ओव्हरऑल सिम्पल बेसिसमध्ये आपल्याला समजू शकतं इथे. सो ह्याचा जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर हा जो ओव्हरऑल सेक्शन आहे हा तुम्हाला मंथचा सेक्शन दाखवते की ओव्हरऑल कोणते मंथ्स जे आहेत त्यामध्ये ऑन अँड ॲव्हरेज किती रिटर्न दिलं आहे ते तुम्हाला दाखवते. पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, राईट. ऑन अँड ॲव्हरेज किती पॉझिटिव्ह आउटपुट दिलं, निगेटिव्ह आउटपुट दिलं ते तुम्हाला समजतं. यू कॅन सी 22मध्ये 23 आणि 24 बजाज ऑटो जो आहे तो पॉझिटिव्ह होता, पण कुठेतरी जो ॲव्हरेज आहे तो ह्याच्यामुळे नेगेटिव्ह दिसते. त्यामुळे मार्चमध्ये कुठेतरी नेगेटिव्ह आहे. पण यू कॅन सी एप्रिलमध्ये बजाज ऑटो जो आहे तो 9.52चा एक ऑलमोस्ट ॲव्हरेज देतोय, राईट. जर मी पर्सेंटेज फॉर्ममध्ये जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं प्रत्येक महिन्याचं, ओके, तो कुठेतरी जो आहे तो बजाज ऑटो एप्रिलमध्ये पॉझिटिव्ह दिसतोय, मेमध्ये थोडाफार आहे, परत जुलैमध्ये पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जर तुम्ही खाली ते नीट बघितलात तर नोव्हेंबरमध्ये पण कुठेतरी जो आहे तो बजाज ऑटो मला पॉझिटिव्ह दिसत आहे, राईट. सो व्हॉट आय विल डू, मी इथे काय करणार, मी बजाज ऑटो ना ह्या पर्टिक्युलर मंथमध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करणार. अवॉइड काय करणार, फेब्रुवारी अवॉइड करणार, ऑगस्ट अवॉइड करणार, सप्टेंबर अवॉइड करणार. व्हाय? कुठे तो मंथली ॲव्हरेज जो आहे तो कुठेतरी तो असं नेगेटिव्ह दिसतोय. सेकंड जर मी सांगायचं म्हटलं तर सपोज तुम्हाला मॅन्युअली कोणता स्टॉक सिलेक्ट करायचा असेल, इथे या आणि चेक करा फक्त. लेट्स सी मला सन फार्मा बघायचं. ओके, सो मी इथे तो सन फार्मा सिलेक्ट करतो. ओके, and I click on this. ओके, सन फार्मा यू कॅन सी जून जुलै जसं मी म्हणालेलो ऑगस्टमध्ये नेगेटिव्ह पण सप्टेंबरमध्ये पण पॉझिटिव्ह आहे, आणि नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये पण. कंपॅरेटिव्हली यू कॅन सी जुलै, इथे जर तुम्ही बघितलं ना जुलैमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह आउटपुट दिला आहे सन फार्माने, राईट. त्यानंतर जर डिफरंट एखादा स्टॉक घ्यायचं म्हटलं तर सन टी व्ही यू कॅन सी जुलै ऑगस्ट 2 महिने 5 ते 10च्या आसपास ॲव्हरेज दिला आहे. एप्रिलमध्ये पण कुठेतरी ॲव्हरेज दिला आहे पॉझिटिव्ह. सो ह्याच्याने आपण हे फिल्टर आउट करू शकतो की 185 F&O स्टॉक्समधले असे कोणते जे स्टॉक्स आहेत ते कोणत्या मंथमध्ये जास्त पॉझिटिव्ह आउटपुट देत आहेत, कोणत्या अशा पर्टिक्युलर मंथमध्ये तो पर्टिक्युलर स्टॉक चालतो हे आपल्याला समजतं. ओके, तर एक सिम्पल लॉजिक ठेवा तुम्ही ह्याच्या पाठचं. लेट्स सी, आपल्याकडे 185 F&O स्टॉक्स आहे, हार्डली 10 ते 15 मिनटं लागतील, तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. लेट्स सी मी आता जूनमध्ये व्हिडिओ बनवतो, एक फॉर एन एक्झाम्पल मी जूनमध्ये व्हिडिओ बनवते. सो मी काय करणार, मी जूनमध्ये कोणते जे स्टॉक्स आहेत कोणत्या मंथमध्ये चालत आहेत ते आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करणार, ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार. ओके, सपोज मला समजतं की जूनमध्ये जो आहे तो सन टी व्ही चालतोय किंवा जुलैमध्ये जो आहे तो सन टी व्ही चालतोय, मी नोट डाऊन करणार आणि त्या जुलै मंथमध्ये किंवा त्या जूनमध्ये फक्त त्या स्टॉक्समध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करणार. कारण आय नो दॅट की बाकी स्टॉक्सपेक्षा कंपॅरेटिव्हली हे स्टॉक खूप पॉझिटिव्ह आहेत. एखाद दोन स्टॉक तुमचे दिसेल की त्या लिस्टमध्ये नाहीत पण मोमेंटम दिला, पण ते एक्सेप्शनल असतील, एखाद दोन स्टॉक मिळेल तसा. पण मॅक्झिमम जेव्हा तुम्ही स्टॉक्स बघा ना तर ते स्टॉक्स इथून तुम्हाला मिळतील. ओके, सो प्राइस सिजनॅलिटी तुम्हाला काय हेल्प करतो, प्राइस सिजनॅलिटी तुम्हाला हे हेल्प करायला मदत करतो की कोणता जो स्टॉक्स आहे त्या पर्टिक्युलर मंथमध्ये ओव्हरऑल पॉझिटिव्ह आउटपुट देतोय. ओके, नाव आता पुढे जी आपण कन्सेप्ट बघणार आहोत ना की कोणत्या ज्या स्टॉकमध्ये मोमेंटम आहे किंवा स्टॉकमध्ये मोमेंटम नाही आहे. लेट्स सी माझ्याकडे आले 20-25 स्टॉक. ओके, आता इट इज नॉट पॉसिबल ना की मी प्रत्येक महिन्याला जाऊन त्या 20-25 स्टॉक्समध्ये ट्रेड करणार, विच इज डिफिकल्ट. मला काय चेक करावं लागेल, मला हे चेक करावं लागेल की मार्केटमध्ये जो आहे तो मोमेंटम कोणत्या स्टॉकमध्ये आहे. 20-25 स्टॉक जर माझ्या बकेट लिस्टमध्ये आहेत तर त्या 20-25 स्टॉक्समधले कोणते स्टॉक्स आहेत ज्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती जास्त आहे मोमेंटम देण्याची,
ते कसं आयडेंटिफाय करायचं ते आता आपण बघणार आहोत. ओके, सो व्हॉट आय विल डू, मी त्यासाठी येणार ट्रेडिंगमध्ये आणि रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ. ओके, इथे मी क्लिक करणार रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफमध्ये. ओके, नाव रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ आहे ना, ह्याच्यावरती अगेन एक इंडिपेंडंट व्हिडिओ आपण बनवलीच आहे. सो लेट इट बी लोड, एकदा लोड होऊ दे ह्याला. ओके, सो जेव्हा तुम्ही रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ टूल ओपन कराल तेव्हा तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळेल. सो रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफबद्दल जर मी सांगायचं म्हटलं तर एक छोटा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये इन डिटेल सांगायचं आवडेल मला. जर कोणी ब्लूमबर्ग सॉफ्टवेअरबद्दल ऐकलं असेल किंवा बरेच जे आहेत ते डिफरंट सॉफ्टवेअर्स आहेत राईट, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर RRG दर इज वन कन्सेप्ट विच इज रिलेटिव्ह रोटेशनल ग्राफ. त्याचा जर तुम्ही इंटरफेस बघितला तर तो सिमिलर लाईक RPG मिळेल. ओके, सो इन्स्पायर होऊन आपण हा इंटरफेस बनवला आहे, पण लॉजिक जो आहे तो ओव्हरऑल कॉन्सेप्टचा लॉजिक आहे. ओके, नाव ह्याच्या पाठचं लॉजिक काय आहे. ओके, लेट सी. प्रत्येकाला माहिती आहे की व्होलॅटिलिटी, थोडं मी इथे व्हाईट बोर्डवरती यायला आवडेल मला ह्या लेवलला. आपण थोडा इथे ना व्होलॅटिलिटीचा मोमेंटम घेऊया. ठीक आहे, थोडाफार व्होलॅटिलिटीबद्दल डिस्कस करूया. सगळ्यांना माहिती आहे की व्होलॅटिलिटी जेव्हा वाढते तेव्हा प्राइस जी आहे ती मॅक्झिमम टाइम खाली पडते. सगळ्यांना माहिती आहे राईट. आपण जर कोणाला माहिती नसेल तर एकदा व्हिडिओज बघा, प्रिव्हियसली व्होलॅटिलिटीबद्दल आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे. सो जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा जी प्राइस जी आहे ती खाली पडते. सो ह्याचं जे कोरिलेशन असतं व्होलॅटिलिटीचं ते असतं नेगेटिव्ह राईट, मॅक्झिमम टाइम नेगेटिव्ह असतं. पण यू नो दॅट की जेव्हा व्होलॅटिलिटी जी आहे ती वाढत असेल आणि बिकॉज ऑफ दॅट जर प्राइस वाढत असेल, ओके, सो देर इज अ पॉसिबिलिटी की मार्केट जो आहे बॉटम क्रिएट केलाय आणि एक मार्केट जो आहे तो एक वरच्या साईडला डिरेक्शन देऊ शकतो. ओके, सो ह्याला मी म्हणू शकतो एक रिजिम आहे व्होलॅटिलिटीची की जेव्हा व्होलॅटिलिटी वाढत असेल आणि मला दिसतंय की त्याच्यामध्ये जे ऑप्शन्सच्या मोमेंटम आहेत, ऑप्शनच्या प्राइजेस आहेत त्या पण जर वाढत असतील, सो दॅट कम्स अंडर दी कुठेतरी पॉसिबिलिटी ऑफ बॉटम, की मार्केटने तिकडे बॉटम एखादा क्रिएट केला असेल आणि तिकडे जो आहे तो एक मोमेंटम वरच्या साईडला येऊ शकतो राईट. आणि RPG वरती जर तुम्ही नीट बघितलात ना इकडे ह्या लेवलला, तर आपण जो आहे तो ओव्हरऑल जो व्होलॅटिलिटी आणि प्राइसच्या दोन स्केल्स इथे मर्ज केल्या आहेत. सो पहिला मी क्वाड्रंटबद्दल सांगतो इथे की क्वाड्रंट तुम्हाला इथे काय सांगतायत. सो जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला पहिला जो क्वाड्रंट मिळेल तो इकडे आहे वीक क्वाड्रंट. सो वीक क्वाड्रंट मीन्स व्हॉट, की जिकडे जास्त मोमेंटम नाही आहे किंवा लेस मोमेंटम. ओके, की मोमेंटम जास्त येण्याचे चान्सेस नाही आहेत किंवा थोडाफार कमी मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत. सो वीक क्वाड्रंटमध्ये जर एखादा स्टॉक असेल तर एक समजू शकतो की एक मोमेंटम येण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यानंतर जो आहे इकडे आहे प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट. ओके, सो व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट. प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट तुम्हाला हे सांगतो की इकडे मोमेंटम यायला सुरुवात झाली आहे. सो इथे एक म्हणू शकतो की एक बुलिशनेस थोडाफार आहे मार्केटमध्ये ह्या लेवलला, जेव्हा कोणताही स्टॉक जो आहे तो प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंटमध्ये तुम्हाला एखादा बघायला मिळेल तेव्हा. ओके, त्यानंतर जो आहे क्वाड्रंट तो इथे आहे स्ट्रॉंगचा. ओके, सो व्हॉट इज स्ट्रॉंग क्वाड्रंट, की स्ट्रॉंग क्वाड्रंट मीन्स की कुठेतरी जो आहे तो स्टॉक ऑलरेडी इन ट्रेंडमध्ये आहे, बुलिश ट्रेंडमध्ये आहे. ओके, ज्याने मोमेंटम ऑलरेडी घेतली आहे, ते 2-3%, 4-5% ऑलरेडी तो पळाला आहे. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो स्ट्रॉंग क्वाड्रंट एक मिळेल आणि त्यानंतर इकडे एक मिळेल लॅगार्ड. ओके, ह्याला मी थोडं साईडला करतो, इथे मिळेल तुम्हाला लॅगार्ड. ओके, व्हॉट इज लॅगार्ड. लॅगार्ड मीन्स सिम्पली की त्याचा जो मोमेंटम आहे तो हळूहळू जो आहे तो खाली पडतोय. जर हा ट्रेंडमध्ये आहे तर कुठेतरी तो स्लोली वीक होतोय. ओके, किंवा मोमेंटम जो तो कुठेतरी थोडाफार संपायला लागतोय. सो हे समजू शकतो आपण ह्या ओव्हरऑल इंटरफेसमध्ये. ओके, अगेन मी एक सिंपल रिवाइज करतो. इकडे तुम्हाला 4 क्वाड्रंट्स मिळतील. पहिला जो क्वाड्रंट आहे तो आहे वीक क्वाड्रंट. सो व्हॉट इज वीक क्वाड्रंट, की कुठेतरी जो आहे त्या स्टॉकमध्ये मोमेंटम जास्त नाही आहे. ओके, तिकडे चान्सेस कमी आहेत की तो स्टॉक एक अपसाइड मोमेंटम देऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर जो आहे तो एक आहे प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट. प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट मीन्स की तो स्टॉकमध्ये हलकासा बुलिशनेस येऊ शकतो किंवा एक मोमेंटम येण्याचे चान्सेस आपल्याला दिसत आहेत किंवा मोमेंटम द्यायला हळूहळू सुरुवात केली आहे. त्यानंतर जो आहे तो आहे स्ट्रॉंग क्वाड्रंट.
सो व्हॉट इज स्ट्रॉंग क्वाड्रंट, तो तुम्हाला सांगतो की स्टॉक इज ऑलरेडी इन द ट्रेंड, स्टॉक ऑलरेडी ट्रेंडमध्ये आहे. अँड द लास्ट वन इज लॅगार्ड. सो व्हॉट इज लॅगार्ड, लॅगार्ड मीन्स की स्लोली जो आहे ना तिकडे कुठेतरी प्रॉफिट बुकिंग येत असेल किंवा कुठेतरी जो आहे तो एक स्ट्रेंथ जो आहे तो कुठेतरी स्टॉकचा कमी होत असेल. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो हा झाला इंटरफेस. नाव जर मी ह्याचा थोडा स्ट्रॅटेजीज पार्ट कव्हर करायचं म्हटलं की स्ट्रॅटेजीज जनरली ह्याच्यावरती कशी बनवू शकतो, तर एक सिंपल लक्षात ठेवा की जर कोणताही स्टॉक वीकमधून प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंटमध्ये गेला, ओके, जर स्टॉक वीक क्वाड्रंटून प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंटमध्ये गेला तर तो इंडिकेट देतो आपल्याला बुलिशनेस, की स्टॉकमध्ये एक बुलिशनेस येऊ शकतो. ओके, आणि तेच जर कोणताही स्टॉक जो आहे तो स्टॉक क्वाड्रंटमधून लॅगार्ड क्वाड्रंटमध्ये गेला, सो दॅट इंडिकेट्स टू द बेरिशनेस. ओके, तो कुठेतरी जो आहे तो एक बेरिशनेस आपल्याला बघायला मिळू शकतो. नाव सिंपल आहे. सपोज वीकमधून एक एक्झाम्पल किंवा ABC गेला वीकमधून प्रोग्रेसिव्हला, मी इकडे जाऊन बाय करणार. ओके, त्याच्यानंतर काय करणार, सपोज जो इथे गेला स्ट्रॉंगमध्ये आला, सो आय होल्ड इट, मी इथे येऊन होल्ड करणार त्याला. ओके, त्याच्यानंतर काय झालं, इकडे येऊन तो गेला लॅगार्डमध्ये, सो मी काय करणार, इकडून बायचा कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करणार, इथे एक सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करणार. परत इकडे गेला वीकमध्ये, सो आय वेट इट, पुन्हा जर सो एक सायकल इकडे कुठेतरी बघायला मिळेल आपल्याला. ओके, सो आपल्याला काय करायचं, लेट्स सी सिम्पल. मी एकदा लास्टला क्विकली रिवाइज देईन ह्या गोष्टीचा, डोंट वरी, पण आधी समजून घ्या स्टेप बाय स्टेप. ओके, सो मी काय करणार, इकडे थोडं इथे खाली ठेवतो. ओके, सपोज जर मला एखादा स्टॉक एक ॲड करायचा असेल, आय क्रिएट अ बास्केट. ओके, आता स्टॉक्स कोणते ॲड करायचे, मी जी पहिली कन्सेप्ट तुम्हाला सांगलेली, कोणती कन्सेप्ट सांगितलेली, सीझनॅलिटीची. सो सीझनॅलिटीमध्ये आपण काय करतो की बघतो कोणत्या मंथमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकने मोमेंटम दिली आहे. सो लेट्स सी मला दिसतं की सन फार्मा चालत असेल किंवा एखादा मोमेंटम असेल तर तो स्टॉक मी इथे ॲड करणार. ओके, माझ्याकडे एक खूप सुंदर एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. सो मी इथे एक डिक्सन मला प्लॉट करायला आवडेल. ओके, एक एक्झाम्पल घ्या डिक्सनचं. त्याच्यानंतर जर पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल तर ह्याला फ्युचर्स ॲज इट इज ठेवा. ओके, आणि सेटिंगमध्ये या, इथे सेटिंग बघा तुम्हाला अशी ठेवायची. ओके, जर तुम्ही इंट्राडे कसं असाल तर गो विथ द इंट्राडे, पोझिशनली कसं असेल तर डेली ठेवा ह्याला. त्यानंतर इथे आहे जो बेंचमार्क आहे. सो बेंचमार्क जनरली काय ठेवायचं, निफ्टी. जर बँकिंग स्टॉक तुमच्या ओव्हरऑल बास्केटमध्ये जास्त असतील सो त्याला बँक निफ्टी ॲज अ बेंचमार्क ठेवा. जर नसेल तर निफ्टी ॲज अ बेंचमार्क ठेवा, कारण आपण चेक करतो की कोणता स्टॉक जो आहे तो आउट परफॉर्म करतोय ॲज कम्पेअर दॅन द निफ्टी. ओके, हे झालं. त्याच्यानंतर लुक बॅक पिरियड आणि टेल लेंथ ॲज इट इज ठेवलात तरी चालेल, पण जनरली मला टेल लेंथ जी आहे ती 3 वरती ठेवायला आवडते. सो आय पुट इट ॲज अ 3. ओके, टेल लेंथचा इम्पॅक्ट जास्त नाही पडत. टेल लेंथ इज जस्ट ओनली तुम्हाला त्याचे फुटप्रिंट्स दाखवतं की स्टॉक त्याच्या आधी कुठे होता. ओके, सो त्याची रिसर्चमध्ये काही येणार नाही, पण लुक बॅक पिरियड जो आहे त्याला ॲज इट इज 7 ठेवा. जर तुम्हाला सपोज इकडे बास्केटचं नाव द्यायचं असेल तर तुम्ही इथे बास्केटचं नाव द्या, काही हरकत नाही. लेट्स से तुमचे फेवरेट स्टॉक्स असतील कोणते, तर मी फेवरेट स्टॉक म्हणून इथे सेव्ह करतो. ओके, आणि मी कंटिन्यूवरती क्लिक करणार. सो जे पण स्टॉक मी इथे प्लॉट केलेत ना त्या सगळ्या स्टॉकचा ओव्हरऑल बास्केट, जसं मी आता इथे डिक्सनच ठेवलेला. सो ते डिक्सन तुम्हाला बघायला मिळते. जसं मी इथे प्ले करतो यू कॅन सी तो स्टॉक आधी कुठे होता त्याच्यानंतर कुठे होता ते ओव्हरऑल तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मला एखाद्या स्टॉकची जी आहे ती मोमेंटम आयडेंटिफाय करायची असेल, सो व्हॉट आय डू, मी चेक करणार की स्टॉक जो आहे तो वीकमधून प्रोग्रेसिव्ह गेला किंवा वीकमधून स्ट्रॉंगमध्ये गेला आहे का. राईट, ह्या लेवलला जर तुम्ही बघितलात ना अराउंड धिस इकडे किंवा ह्या लेवलला, ओके, यू कॅन सी अराउंड 28 मेच्या आसपास कुठेतरी जो आहे तो डिक्सन एक वीकमध्ये होता आणि त्याच्यानंतर जो आहे तो कुठेतरी एक स्ट्रॉंगमध्ये गेला नंतर. राईट, सो कुठेतरी जी आहे ती डिक्सनमध्ये मोमेंटम येत होती 28 मेला दिसलेला. सो टेक्निकली मी दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवणार, 29 किंवा 30च्या दिवशी मी जाऊन एखादी ट्रेड बनवणार. लेट्स सी जर तुम्हाला एखादा बुलिश इंडिकेशन मिळाला तर तुम्ही काय करा की सपोज प्रीवियस क्लोजिंगपेक्षा वरती बुलिश आहे ना, सो प्रीवियस क्लोजिंगपेक्षा जर वरती ट्रेड करायला चाललं देन यू कॅन एंटर. ओके, सो मी इथे चार्ट ओपन करतो. 28च्या आसपास एंट्री मिळाली डिक्सनमध्ये. त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो मोमेंटम द्यायला सुरुवात केली. सो आय ओपन चार्ट्स. ओके, डिक्सन आपण इथे आता बघत होतो त्यामुळे त्याने ऑटोमॅटिकली इथं डिक्सन प्लॉट केलं आहे. ओके, आय गो विथ द 1 डे टाइम फ्रेम. ओके, आणि थोडं ह्याला छोटं करतो मी.
आणि इथे आपण बघूया हा डेली टाइम फ्रेम आहे. सो 28च्या आसपास कुठेतरी जो इथं मोमेंटम होता ओव्हरऑल स्टॉकमध्ये. सो लेट इट बी चेक की 28 मे कुठे होता. ते कर्सर का नाही ते एक मिनटं, त्याला मी डिलीट करतो. 28 मे. सो इथे 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 जर बघितलं हां तर यू कॅन सी या लेवलला 28 मेला कुठेतरी एक मोमेंटम आली जो स्टॉक्स होता प्रोग्रेसिव्ह स्ट्रॉंगमध्ये गेलेला. टेक्निकली मी इथे जाऊन एंट्री बनवणार किंवा ह्या लेवलला जाऊन एंट्री बनवणार नेक्स्ट डे, राईट. या लेवलला जाऊन कुठेतरी एंट्री बनवतोय मी, राईट. आणि त्यानंतर बघा स्टॉकने जे आहे ती ओव्हरऑल मोमेंटम किती चांगली दिली आहे. लेट्स सी आय ओपन हिअर प्राइस रेंज. ओके, इथून जो आहे तो मोमेंटम बघा इथे आणि बॉटम साईड इकडे होती. टेक्निकली ह्या लेवलला एंट्री बनवतोय आपण. स्टिल इफ आय एम होल्डिंग दिस यू कॅन से 28%चा मोमेंटम. पण लेट्स से मी पूर्ण 28% नाही पकडू शकत, राईट. पण ॲटलिस्ट मी एवढी तरी मोमेंटम पकडू शकतो, 18%ची मोमेंटम. सो दॅट इज द लॉजिक. ही जी 18%ची मोमेंटम आहे ना ते कशी आयडेंटिफाय करायचे त्याचं उत्तर आहे आरपीजी टूल. ओके, सो सिम्पल लॉजिक आहे, जास्त कन्फ्यूज होण्यासारखी गोष्ट इथे आहेच नाही. सिम्पल मी पुन्हा एकदा रिवाइज करतो त्या गोष्टी. द लॉजिक इज सिम्पल. आपल्याला काय बघायचं आहे, फक्त कोणता स्टॉक जो आहे तो वीक टू प्रोग्रेसिव्ह चाललाय किंवा वीक टू स्ट्रॉंग चाललाय किंवा स्ट्रॉंग टू लॅगार्ड चाललाय, राईट. जर मोमेंटम असेल स्टॉकमध्ये देन यू कॅन इनिशिएट द ट्रेड ओव्हर देअर. ओके, नाव द लॉजिक इज सिम्पल. ठीक आहे, लेट्स सी. मला हे समजलं की हा जो स्टॉक आहे तो मोमेंटम देऊ शकतो. ओके, पण मला हे नाही माहिती की कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली पाहिजे. स्ट्रॅटेजी पार्ट इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, राईट. स्ट्रॅटेजी पार्ट तर आपल्याला पाहिजेच त्या लेवलला, राईट. सो स्ट्रॅटेजीज कोणत्या डिप्लॉय करायच्या आहेत ते आता आपण इथे बघूया आणि त्या बेसवरती बघूया की ट्रेड्स ज्या आहेत त्या ओव्हरऑल कशा घ्यायच्या आहेत. ओके, सो जनरली मी स्ट्रॅटेजीजला ना 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. पहिला जो पार्ट असतो माझा तो असतो मोर दॅन 15 days लेफ्ट. ओके, आणि सेकंड जो असतो तो लेस दॅन 15 days. ओके, म्हणजे एक्सपायरीला जो आहे 15 दिवसापेक्षा जास्त टाइम बाकी आहे आणि एक्सपायरीला जो आहे तो 15 दिवसापेक्षा कमी टाइम बाकी आहे. ओके, नाव यू नो दॅट की जर मी फार बाय एक्सपायरी असेल देन आय नो दॅट की डेल्टा जो आहे माझ्या कुठेतरी फेवरमध्ये असणार, बरोबर. कारण फार बाय एक्सपायरीला डेल्टाचा जो इम्पॅक्ट असतो तो कुठेतरी पॉझिटिव्ह असतो मल्टिपल स्ट्राईक्सवरती किंवा जास्त असतो ॲज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो डेल्टा कुठेतरी माझ्यासाठी फेवरमध्ये असणार माझ्या. सेकंड जो आहे तो व्होलॅटिलिटी माझ्या फेवरमध्ये असेल, बरोबर. का, कारण जेव्हा जेव्हा मी फार बाय एक्सपायरी करतो तेव्हा जो व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो माझ्या प्रीमियमवरती तो जास्त असतो. ओके, सो व्होलॅटिलिटी कुठेतरी माझ्या फेवरमध्ये. आणि लास्ट थिंग इज व्हॉट की डिरेक्शन, की मार्केटमध्ये डिरेक्शन जी आहे ती कुठेतरी माझ्या फेवरमध्ये असेल. थोडं इथे ना व्हाईट बोर्डचा आय होप देर इज सम इश्यू. ठीक आहे, पण डोंट वरी, डिरेक्शन कुठेतरी माझ्या जी असेल ती फेवरमध्ये असेल. ओके, सो मी काय करणार इकडे, आय नो दॅट की जर डिरेक्शन माझ्या फेवरमध्ये, सो व्हॉट आय डू, मी इथे येऊन एक डेबिट स्प्रेड बनवणार. दॅट मीन्स व्हॉट की डेबिट स्प्रेड इथे मी बनवणार. ओके, सो जेव्हा जेव्हा मी डेबिट स्प्रेड बनवतो ना तेव्हा मी काय करतो, मी प्रीमियम जो आहे तो मार्केटला जास्त देतो, राईट. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या माझ्यामध्ये फेवर करणार, माझ्या त्या ओव्हरऑल स्ट्राईकवरती फेवर करणार, राईट. माझ्या फेवरमध्ये असणार. सो ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड व्हेन यू आर अ फार बाय एक्सपायरी, जेव्हा तुम्ही एक्सपायरीच्या 15 दिवसापेक्षा जास्त टाइम असेल. ओके, सेकंड कन्सेप्ट जो आहे तो लेस दॅन 15 days आहे. लेस दॅन 15 days म्हणजे काय, मी हळूहळू डेज टू एक्सपायरी जवळ येतोय, एक्सपायरीच्या हळूहळू जवळ येतोय. दॅट मीन्स व्हॉट की जसा जसा मी हळूहळू एक्सपायरीच्या जवळ येतो तेव्हा तेव्हा जो आहे तो थीटा कुठेतरी माझ्या फेवरमध्ये यायला सुरुवात करतो, राईट. सो हळूहळू ह्यांचा जो इम्पॅक्ट आहे ना तो हळूहळू कमी होत जाणार. बघा जेव्हा जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी याल ना डिरेक्शन येण्याचे चान्सेस कमी आहेत, व्होलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस कमी आहेत, डेल्टा इम्पॅक्ट हळूहळू कमी करायला जातो, राईट. पण मेनली जो असतो तो थीटा माझ्या कुठेतरी फेवरमध्ये असतो इकडे, राईट. सो व्हॉट आय विल डू, मी तिकडे जाऊन एक
क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. ओके, एखादा क्रेडिट स्प्रेड मी इकडे डिप्लॉय करणार. सो जेव्हा मी एखादा क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करतो दॅट मीन्स वॉट, मी काय करतो, मी तिकडे मार्केटमधून प्रीमियम जास्त घेतो. सो जेव्हा मी प्रीमियम घेतो तर काय होणार की थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी मला जास्त मिळणार त्या लेवलवरती, आणि तिकडे जो आहे तो मला एक माझ्या पॉझिटिव्ह फेवरमध्ये असणार ते. राईट, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट की जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल देन ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड, आणि जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल देन ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, नाव स्ट्रॅटेजीज कशा बनवायच्या किंवा कुठे जे आहेत त्या स्ट्रॅटेजीज बनवू शकतो आपण, त्याचं पण आन्सर आहे माझ्याकडे. जस्ट ओपन दी क्वांट्सॲप. ओके, इथे आलात, ट्रेडिंगवरती या आणि इथे येऊन ऑप्शन आर्किटेक्ट यावरती क्लिक करा. ओके, सो जेव्हा तुम्ही ऑप्शन्स आर्किटेक्टवरती क्लिक करा तर ओव्हरऑल बघा तुम्हाला असा एक ओव्हरऑल इंटरफेस बघायला मिळतो आर्किटेक्ट टूलचा, ज्यामध्ये तुम्ही एक कस्टम स्ट्रॅटेजीज बनवू शकता. लेट्स सी जर मला एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचा, जसं मी आता नवीन एक्सपायरीमध्ये आहे ना 25 जुलैच्या एक्सपायरीमध्ये, सपोज एक एक्झाम्पल घेऊया डिक्सनचं, जसं इथे ओपन आहे. मी काय येणार, एक इथे बघितलं तर तुम्ही इथे बुलिश, बॅरिश, इदर वेज, ऑस्किलेट. सो लेट्स सी माझा बुलिश पाहिजे तर बुलिश, बॅरिश पाहिजे तर बॅरिश, इदर वेज पाहिजे तर इदर वेज, ऑस्किलेट पाहिजे तर ऑस्किलेट. सो इथे त्यांचा स्केलेटन तुम्हाला मिळतो. स्ट्रॅटेजीज इथे सजेस्ट नाही करत, पण त्याचा स्केलेटन तुम्हाला इथे बघायला मिळतो. ओके, सो आय क्लिक ऑन अ बुलिश. मला बनवायचं बुल कॉल स्प्रेड, सो मी बुल कॉल स्प्रेडवरती क्लिक केलं. नाव बुल कॉल स्प्रेडला आपण काय करतो, ॲट द मनी विकत घेतो आणि आउट ऑफ द मनी सेल करतो. राईट, सो ट्राय करा जो पण बुल कॉल स्प्रेड तुम्ही इथे बनवाल ना तो थोडा ना थोडा आउट ऑफ द मनी बुल कॉल स्प्रेड बनवा जेव्हा तुम्ही फार बाय एक्सपायरी असेल तर. रिझन बिहाइंड इट की आउट ऑफ द मनी बनवाल तेव्हा स्वस्तात पण बनेल. सेकंड गोष्ट की आपण प्युअरली डिरेक्शनवरती बेट करतोय. सो 1:3चा कुठेतरी बुल कॉल स्प्रेड बनवायचा ट्राय करा. सो लेट्स से मी जो सेल करतोय तो 2-3 स्ट्राईक OTM सेल करतो. लेट्स फॉर एन एक्झाम्पल. ओके, आणि हा जो आहे तो पण इथे सेल करतो. ॲड वरती जातो, बायचा जो आहे तो 12,000 वरती जातो. ओके, सो मी ट्राय करणार की कुठेतरी जो आहे तो 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो कुठेतरी मॅच झाला पाहिजे. नाव लेट्स सी जर मी इथे बघितला प्रॉफिटमध्ये तर 18,000चा एक्सपायरी प्रॉफिट आणि लॉस किती 11,000. सो समवेअर अराउंड 1:2च्या आसपास आला आहे. आय ट्राय टू गो विथ दी 1:3. ओके, आणि ह्याला थोडं, कारण आपण प्युअरली ह्याच्यावरती डिरेक्शनवरती बेट करतो. सो वी आर बेटिंग ऑन अ डिरेक्शन. सो डिरेक्शन आलाच पाहिजे इथे. राईट, सो थोडं ॲडजस्ट करावं लागेल अकॉर्डिंग टू रिस्क रिवॉर्ड रेशो, पण जनरली काही असा बनला पाहिजे. ओके, यू कॅन सी 24,000चा प्रॉफिट आहे ह्याच्यापर्यंत आणि लॉस जो आहे तो एक्सपायरीपर्यंत 16,000चा आहे. सो ऑलमोस्ट 1:2च्या आसपास आहे, नॉट कम्प्लिटली 1:2 पण त्याच्या आसपास आहे. सो ट्राय टू इनिशिएट द स्प्रेड ओव्हर देअर की 1:3चा किंवा 1:2चा एखादा बुल कॉल स्प्रेड तुम्ही बनवाल आणि इथे येऊन तुमच्या स्वतःच्या पोझिशन त्या सेव्ह करा. सो जेव्हा तुम्ही पोझिशन सेव्ह कराल ना तेव्हा तुमच्या ज्या पण ओव्हरऑल पोझिशन आहेत ना त्या सगळ्या माय पोझिशनमध्ये रिफ्लेक्ट होतील. ओके, की किती तुमचे प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत, किती तुमचे लॉसवाले ट्रेड्स आहेत, तो तुमचा ओव्हरऑल जो आहे तो पेनल तुम्हाला इकडे बघायला मिळेल. ओके, सो दॅट इज अ लॉजिक. जर लेट्स सी मला एखादी ट्रेड क्लोज करायची असेल सो आय क्लिक ऑन क्लोज ट्रेड आणि तुमचा जो ओव्हरऑल पेनल आहे पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह आहे का तो तुम्हाला इकडे बघायला मिळेल. ओके, सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. की जनरली RPG जेव्हा आपण बघणार किंवा सिझनॅलिटी आपण बघणार तेव्हा क्विकली चेक करायचे सिझनॅलिटीमध्ये की कोणता स्टॉक जो आहे तो पॉझिटिव्ह आउटपुट देते किंवा कोणता जो स्टॉक आहे तो नेगेटिव्ह आउटपुट देते. जर पॉझिटिव्ह आउटपुट असतील तर ते स्टॉक मी पिक करणार ऑटोमॅटिकली. सेकंड गोष्ट मी काय करणार, त्या स्टॉकला मी RPGमध्ये प्लॉट करणार आणि चेक करणार की ते स्टॉक वीक टू प्रोग्रेसिव्ह जातोय का. जर स्टॉक वीक टू प्रोग्रेसिव्ह जात असेल सो दॅट कम्स अंडर दी बुलिश सायकल. सो मी तिकडे जाऊन एखादा एक बुलिश स्प्रेड डिप्लॉय करणार. सेकंड थिंग काय, ट्राय टू गो विथ दी 1:3, 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो. जेव्हा तुम्ही ते करत असाल ना तेव्हा डेफिनेटली जो आहे तो एक मोमेंटम कुठेतरी आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा जो आउटपुट आहे जो कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. 1:3चं लॉजिक एवढं सिम्पल आहे की लेट्स से डिरेक्शन आला तर 3 रुपये भेटत आहेत, नाही आला तर 1 रुपया माझा चालला आहे. राईट, सो बाय एनी चान्स जर तुमचे 3 मधले 2 स्टॉक जरी नेगेटिव्ह गेले ना स्टील यू गॉट 1 रुपीज, 1 रुपया तरी तुम्हाला मिळणारच आहे. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. आणि ऑप्टिमाइज करा. नियर बाय एक्सपायरी असेल तर क्रेडिट स्प्रेड सोबत जा. सो डिफरंट थिंग्स आहेत, स्ट्रॅटेजीजवरती आपण बऱ्याच व्हिडिओ बनवले आहेत. सो त्या पण एकदा तुम्ही बघू शकता. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.
खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, सो एकदा लॉग इन करा, चेक करा. 25 टूल्स जे आहेत ते फ्री आहेत, सो त्यांना पण तुम्ही यूज करू शकतात. थँक्यू सो मच. बाय बाय.